आहाहा! ह्या अशा टम्म फुगलेल्या टेस्टी क्रिस्पी अशा ओव्याच्या पानांच्या भज्या. ओव्याची पानं जी आपण अगदी घरातल्या कुंडीत सुद्धा लावू शकतो. अगदी छान बहरतात. फक्त टेस्टीच नाही तर औषधी गुणधर्म असलेली अशी ही ओव्याची पानं. ह्या भज्या झटपट कशा बनवायच्या चला बघूयात. ओवा, अजवाईन आपण जेवणात नेहमीच वापरतो, पण त्याच्या ह्या पानांच्या भज्या इतक्या टेस्टी होतात. ही पानं अगदी एक डहाळी जरी कुंडीत लावली तरी छान बहरतात. अशी जाडसर असतात आणि ह्याला स्वच्छ धुवायचं, यातलं पाणी पूर्ण जावं यासाठी याला कपड्यावरती अशा पद्धतीत पसरवून ठेवायचं. आणि पिठासाठी बेसन पीठ, थोडंसं तांदळाचं पिठी, हिंग, हळद, मीठ, थोडंसं अगदी चिमूटभर खायचा सोडा आणि पाणी. आणि ह्यात जर तिखटपणा हवा असेल तर थोडासा मिरचीचा ठेचा टाकायचा आणि असं घट्टसर थोडंसं पीठ करायचं. आपल्या नॉर्मल भज्यांपेक्षा किंवा बटाटी भज्यांपेक्षा थोडं घट्टसर असलं पाहिजे. आणि हे घट्ट पीठ जर पानांना पाणी असेल तर त्यामुळे सैल होऊ शकतं. तर तसं होऊ नये ह्यासाठीच पानं अगदी व्यवस्थित धुतल्यानंतर कोरडी करून घ्यायची आहेत. आणि मग काय, ह्या अशा मस्तपैकी टम्म फुगतात आणि इतक्या छान टेस्टी लागतात ना. आपल्या लहान मुलांना तर आवडतीलच, पण अगदी ज्याला कोणाला तुम्ही खाऊ घालाल ते प्रत्येकजण याच्या प्रेमात पडेल अशाच या भज्या आहेत. म्हणजे खरं तर ही अगदी साधीशी दिसणारी पानं आहेत, पण यापासून बनणाऱ्या भज्या इतक्या खमंग कुरकुरीत होतात की खरंच तुम्हाला विश्वास बसणार नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि इतक्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या भज्या आहेत ना की तुम्हाला खरंच आवडतील. याचे आपण पकोडेसुद्धा करू शकतो. ते सुद्धा छान क्रिस्पी होतात. जर तुम्हाला पकोड्याची रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये करा. मी नक्की तुमच्यासाठी बनवून शेअर करेन. पण ह्या भज्या अगदीच झटपट होणाऱ्या आणि चवीला अप्रतिम अशा आणि तितकेच त्याचे औषधी गुणधर्मही आहेत. त्यामुळे ओव्याच्या पानांच्या भज्या नक्कीच करून खायला हव्यात. तर अशा मस्त टम्म फुगलेल्या क्रिस्पी क्रंची अशा या भज्या आपण जेवणावर खाऊ शकतो, नुसत्या खाऊ शकतो, चहा पार्टीमध्ये खाऊ शकतो, हवं तेव्हा करून खाऊ शकतो. नक्की करून खाण्यासारख्या अशा या भज्या नक्की करून बघा. अगदी साध्या सोप्या टेस्टी अशा या भज्या आहेत आणि याचा क्रिस्प तर बघाल. आहाहा! आणि टेस्ट अप्रतिम, झक्कास. कसल्या मस्त टरटरीत फुललेल्या पुरीसारख्या अशा टम्म छान भज्या आणि तितक्याच कुरकुरीत. तर नक्की करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या या ओव्याच्या पानांच्या भज्या कशा झाल्यात त्या. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसहित पुढच्या व्हिडिओमध्ये. आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, बाय.